उद्या गावाला जायचे मग आता. गावाला जायचं ना, हा जायचं ना. जातो ना या वर्षी मग. हा नाही नाही अर्चना तुझं काय म्हणणे. आपलं काहीच नाही म्हणले, हा ना लावेल तिकडे जायचं. असं ना. जायला काय तर काय होते या वर्षी तुम्ही जा, तुमची जोडी जाऊ द्या नाही का. कुठंतरी जाऊन एक वर्ष आम्ही एक वर्ष तुम्ही. हा कुठं तरी जाऊन राहायचं आणि दिवस काढायचे ते. आणि कामच करायचे. मग काय काम केल्याशिवाय काय पर्याय आहे का? हा. तर आता इकडे मेंढर चरती चांगली. तर उद्या जायचा विचार आहे गावाला. संध्याकाळी दादा आणि बिराजी यायची ते. तर ते म्हणले तुमचं ठाम करा, कोण जात आहे कोण राहत आहे. इथं राहील त्याने पण आपली मेंढर गुढी सांभाळायची आणि तुमचा विचार करा म्हणले. तर मग काय विचार आहे तुझा. माझा काय, मला चल म्हणले तिकडे चालली, राह हा ना. म्हणली राहिली. होय. मग काय आणि किसनचा तुझा विचार आहे काय म्हणजे. काय जावं इथं राहायचं, आपली बकरी वाळायची, काय कुठं जायचं नाही बरं आता ह्या वर्षी तिकडे गेलास तर तुला पण थोडेफार शेतीतला काम आलं पाहिजे किंवा मग केलं पण पाहिजे आपण आंघोळून. आणि थोडस म्हणजे गावात गेल्याच्या नंतर गावात कशी राहतात, कशी बोलतात, कशी चालतात. नुसतं डोंगरात राहून तरी काय माणूस मग. नाही बरं आहे आपलं डोंगरावानी तर हा ना मग एकदम रानटी राहतोय. रानटीच राहायचं, हा ना गावठी खायचं आणि रानटी राहायचं. असं होय अर्चना. काय आता कुणाच्या पद्धतीने कुणाला कसं राहायचं. तुझा काय विचार आहे. आपलं काय गावठी बी राहायचं, हा? रानटी बी राहायचं, सगळंच राहायचं. शेरी पण व्हायचं. मग काय तसं वागाय बी लागतंय. शहरा गावाने गेलं तर शहरावानी वागायला लागतंय. आईने फोन केला तर सकाळी आई काय म्हणली. काय म्हणली बघा विचार करा आणि उद्या सकाळ आपली बकरी आणायचं. आता थोडीशी मेंढर गावाकडे न्यायच्यात. यायच्या नाही म्हणली बघू जमलं तर येईल, नाही जमलं तर मग नाही यायची. तर गाडीत पुरे येणार. तर गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो बाण आणि मी आमची जोडी. आता ह्या वर्षी तुमची जाऊ द्या. इकडं प्रॉब्लेम होतोय काय तिकडं म्हणजे. हा होय अर्चना विचार बरं की सल्ला. मी नाही येत राहायची. नाही ना? नाही येत राहायची. तुला कसं वाटतं इकडं. कुठं बी गेलं तरी सारखंच आहे सारखंच मला. वाटतंय हं? सारखंच आहे. काम केल्याशिवाय काय सत्या ना का नाही. की सर तिकडं काय प्रॉब्लेम आहे. तिकडं काय आधी रान पुरत नाही बकरी चारायला, आणि दुसरं काय नाही तिकडे, करमत पण नाही जास्त. हा ना आणि इकडं तिकडं करमते. कसं काय बरं. अहो, आता जन्म झाला असं तुमचा. हा ना तिकडं जन्म जन्म. झालाय तिकडं मग जन्म बरं. बी झाला तिकडं जायचं आहे तिकडे. हा ना आता इकडं काय आता येतोय आपण पाहुणे आधार दिल्यामुळे. इकडं करमत या, हा ना करमते 10-12 वर्ष झाली ना, त्यामुळे इकडे गेली मी रे. नाही करमत नाही तिकडं. मला करमत नाही, खरंच नाही करमत. किती कसं वर्ष काय झाले? करमत नाही मला करमतच नाही. आता त्या दिवशी जेजुरीत गेलो, जेजुरीत घरी जायचं ठेवून माघारी आलो. म्हणजे असं झालं काय मला ते तुला म्हणलं होतं जाऊन सागरची गाठ घे. परत घरचं कसं काय आपलं शेतीवाडी बघ, आपला परिसर बघ. तू जेजुरीत माघारी आलो म्हणजे बघ मग. निमित्त तू माघारी आलास. आपल्या माणसाला आवराजून गेलं तरी कोण काय हा ना आवड असली तर सवड होती. हा किशन गेला होता किसन एक दिवस दुसऱ्याला जायचं म्हणलं ते आवराजून जायचं. जेजुरीतच माघारी आला. चला, बोल मग मी त्या गेल्या मिनिटात. तर थोडीशी मेंढर न्यायची ते गावाला. आता उशीर पण लय झाला. पण दादा म्हणला थोडीशी मेंढर आणावं गावाकडचं शेतीवाडीतलं काम. नंतर बाजऱ्या शिजणे खुरापणी, परत खतमाती होती शेताला, त्यामुळं थोडीशी मेंढर न्यायची ते असा विचार आहे. तर किसन ह्या वर्षी पण काय जायची म्हणजे मरगळच घेतोय, जायचं काय म्हणत नाही. ह्या वर्षी म्हणलं तू जाय बहुत काय होते जायची गरज नाही का. सागरला का तुमची वाट बघित असं कवा भाव येतोय कवा येते. अर्चना सागर तुमची वाट बघित असेल. नमस्कार सगळ्यांना. तर आज मेंढर घेऊन आम्ही गावाला निघालोय. यातली थोडीशी आणि चालली मेंढर काढायची. दादाचं किसनचं काय चाललंय दादा. बकऱ्या थोडी आपल्या घरी न्यायच्यात ना. हा
बाणाय काय चाललंय? भाकर बांधते जरा होय. आता मिरचीचा ठेसा बनवून घेतलाय आणि भाकरी केल्या. आता वाटाने कुठेतरी खायला गावन ना. हा आता चहा पाणी झाला आणि मेंढराई काढली ते तर आजची मजल आमची 40 ते 45 किलोमीटरची आहे. आज म्हणजे संध्याकाळपर्यंत घरी पोहोचायचे रात्र होणार नाही का बाणाय? आता राहत होणारच तर काय लांब आहे ना लय. त्यामुळे आता हे भाकर घेतली बांधून मिरच्या ठ्याचा मस्त बाकी बाजरीची भाकर खाद घे 1-2 बाणाय. हा येते ना. आज कवाशी उठला होता तुम्ही? लय लवकर उठलेलं. आनंद हा काय पाऊस राहतोय. हा ना पाऊस लागलाय आता. हा हा 8 वाजले म्हणलं होतं तुम्हाला 8-8:30 वाजता निघायचं. तर आता रात्रीच्या काय 8 वाजता काय कोण हा ना 12 तास चालायला लागलं. हा लय लांब लय मोठी रन. हा ना आज किती आहे रनिंग? आज आहे मग व्हायचंच कमी फार 45-46 होईल. बोला जेवण वाकड तिकडे चालत आहे अजून 1 किलोमीटर मला वाढणार. का देत नाही पाऊस जाता व्हायचं हा ना. कुराडी आणा त्यातली 1-2 कुराडी त्यात. इथलं पण आता लक्ष ठेवा. हा अर्चना तुझ्यावर जबाबदारी आता इथली कर बा नाही मग काय आले सगळ्या गाठी पिठी घेऊन हा आले आले. सगुण कशी काय चालते कोण हा ना आता आजारी झाली होती मागल ती तिला ती हे आणायचं देणच नाही. भाकर आणली ना नाही भाकर ही सारली का नाही बा आपली आणली भाकर काय. हा बरं असं आले. आता काहीतरी थोडं आता तर चहा पिऊन निघालो इथून आम्ही आज म्हणजे बरीच गावं लागणार आहेत आडवी. वा बोलो बा नाही पांडेसर मध्ये बिळी खवायची आता. बर बर पांडे जरा पुढे केला किसनला मस्त कालच्या धरून लय आग्रह केला पण किसनचा काय इथला पायच निघा ना. सवय लागली हा सवय लागली. त्यांना शेतीतलं काम म्हणलं की त्यांच्या जीवावर येतं करायचं. शेती त्यांना आवडत नाही शेती द्यायची नाही त्यांना. नाही ना कुठे शेती मला तो मला शेती आवडत नाही त्यांना कंटाळा आहे शेतीचा. त्यामुळे तर गडी जायला गडी अहो शेतीत कसं जावं शेतीच आपली महत्वाची. आई जवळ करते तेव्हा शेती आहे की चांगली. आईच्या माग मग बघू काय ती बाप पण आहे जवळ. मेंढीचं कसं आहे मेंढीन घरावली पेंडी. आई बाप चालली माझी. आता निघालोय बा नाही मी आम्ही दोघं म्हणजे आता मधून मधून प्रवास करणारे दौंड तालुक्यातून म्हणजे आमचा प्रवास चालू होतोय तर पुरंदर तालुक्यामध्ये थांबल आणि पुरंदरचा म्हणजे एकदम दक्षिण पट्टा. हा काल मामाने चार नाही का मामाचं राणे नाही. जा 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 नीट नीट करा. कुत्र्याव ध्यान ठेवा खातारा वाघ्याव उघडी नीट सांभाळा. बर 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 किसन गेला आता माघारी दादा आहेत तुम्ही. वाघ्याला रानात रोज नेत जा एखादा बिराडा ठेवीत जा. तुम्ही चालत यायचं ना दादा पहिलं. हा. हो ना. आता इथं पण मेंढर अवसानात राहिली किसनच्या आणि अर्चनाच्या. आता फक्त यांना इथं मेंढर गोडीच फक्त सांभाळायच्यात. बाकी त्यांना म्हणजे शेता बांधतात काय काम नाही. आता गावाकडे गेल्यावर 17 काम. तुम्ही कुठपर्यंत येतात दादा? बारक्या म्हणायचं मित्रांनो. दोन मुलं आणि एक मुलगी. लग्न दोघा झालं एक मुलगा राहिलाय. आम्हाला म्हणजे एक अर्धा तासात लगेच सबस्क्रायबर भेटलं म्हणायचं वाटत.
पाणी पाजून आता निघाली मोर मेंढर. तर बाणाच्या माग सगुणाची वेळ चांगली चालते हा. मग या गावात तशी का आलं ना. हा पहिलं ज्या गावात निघलो ना हा त्या गावात सकाळ चालतोय हा ते शिव वडलून अजून आताशी दुसरं गाव 5 केले हा, 5 अजून. निम्म्या अंतर आलं अजून निम्मी शिव त्या गावाची राहिली मोर अजून. हा ना बोला चला. हो घट हो घट. या गावाची शिवार म्हणजे लय मोठी. आता सकाळ कोकणात 10-12-20 गावं झाली असती. एवढ्या शिवारात हो घट. आता येत आम्ही 10-20 ला पोहोचलोय राजुरी गावात. आणि आता इथून पुढचा प्रवास इकडं सासवडला रोड चालू. बेळ दुकान कुठे हो कुठे पाण्याला बेळ खायची. बोला मोर चला. हा बघत आहे. बाणाला बेळ खायची. आता सकाळी लवकर निघलो आम्ही 7-7:30 वाजता. आता इथं जरा गावामध्ये बेळ घेतली. भूक लागली म्हणलं आता कुठेतरी गडीभर दबाव आणि तिथं बेळ खावा. मग दुपारी भाकर खायची. तर बाणायला बेळ आवडते. मग बाणाय भूक लागली. लागली आवा तर म्हणलं गावती का नाही वली गावली ना. हा ओली गावली. बरं झालं. आजचा प्रवास म्हणजे आमचा बराच मोठा आहे. आणि मग पोटात पण आपल्या काहीतरी पाहिजे नाही तर मग परत चालवायचं नाही. मग काय सगळं तुम्ही चिया पिऱ्या निसतं मी तर नुसतं पाणी पिली या. हा ना. त्याच्यामुळं भूक लागती ना मग चालायचं म्हणल्यावर. दररोजचा म्हणजे 10-11चा टाइम जेवणाचा असतो आपला. आता 11 वाजले असते. हा कम्प्लीट 11 वाजले. आता कम्प्लीट 11 वाजले जाय. मग झालं ना टाइम परत मग आमल्यावर भाकर खावायची नाही. परत आमच्या बागा. खाल्यावर तेवढाच नाश्ता होईल ना. इथं बाणाच्या मावळणीचा वाडा भेटला बाणायला. बाणा गेली होती पाणी प्यायला आता तिकडं. तिथं त्यांची मराठी मानवर पाहुण्याचं. बरं चाललंय ना. अरे ना. दम खातोय जरा आम्ही. पाणी पिलो आता जरा पाहुण्याने पाणी दिलं. बाणाय आली का भेटून. होय मग काय कवा लय तिची भेट त्यामध्ये आम्ही बारीक मध्ये तुम्हाला सांभाळलेलं. हा ना. मग काय तुला येऊन ना गांधी उठला द्या मला माझा दाजी म्हणायचा काय औषध त्याला आठवण झाली बाणाय. ते तू आजारी होती त्या टायमात. गाठी आल्या होत्या गाठी इथं. मग ते ऑपरेशन केलं. वैराग बारशीला गेलो दाखवतो 3 वर्ष. गाठी गेल्या मला दाजीने सांगितलं आता सगळं क्लिअर आहे. हाया आता काय नाही. चला मग आता निघू का. आता प्रवासात आम्हाला पाहुणं रावळं भेटते ते. तू पाहुण्याला भाकर खाऊन दिलं नाही आता आम्ही भाकर मुक्काम काय हुशार तुमच्या गावात शिवार लय मोठा. तुटतात तुटणार किती रान. बरं माघारी हा येऊ येऊ की. पाहुण्याच्या कमी लावल्या हा लावल्या ते टायमाला पहिलं कुस्त्याला नाद होता पोरांना. आता खेळतात का कुस्त्या. लग्न दाखवला कुस्ती लावतोय. खाऊ ना आता इथं. आता मेंढर गडीभर म्हटलं चारा मेंढर चरतील. आणि आम्ही पण आता बिळ आणली ती खाऊन घ्यावं. हा ना. आता म्हणजे आता 12 वाजले कम्प्लीट. हा मग काय 12 वाजले. 12 वाजले म्हणलं करेक्ट. लय लांब दिसत. ते दुधा डोंगर त्या डोंगराच्या पलीकडे जायचं. ते पुरंदर डोंगराची रांग आहे. अजून निम्मीचे जास्त प्रवास आपल्याला करायचा आहे. भाकर खाऊ नंतर 3-4 वाजता नाही. मटकी वेळ अहो तिथं माशी
मेंढरा आपण मला दाबावली तर कोथमीर होती भाकरी भर खायला आणली लय भारी राहते. लय बेळ खायचे मग पुढचा प्रवास करायचा आहे कारण लय लांब जायचे. बुका जाय मारे लय भूक लागली बाबा. हा ना. मध्ये कुठं जागाच नव्हता असं म्हणजे मेंढर चारायला सगळं बागायत एरिया होता. सकाळपासून चालतोय ना उठल्यापासून. उठल्यापासून चालतोय म्हणजे आम्ही 7 तयारी केली आणि 8 वाजता वर माथ्यावर आलो. मेंढर तोडा टाइम गेला 1 अर्धा तास. मग काय आणि मग 8 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली डोंगरावरून. तर आता 12 वाजून गेल्या. 4 तास झाला अगदी कंटिन्यू चालतोय. पाणी देता होय. घे की एक तांब्याभर पाणी पिते ते जरा पाहुण्याचे आहेत ना. मग मी एक तांब्याभर पेलो. लय दिवस म्हणजे मी तर बघितलंच नसेल त्यांना. हा ते माझ्या बारीक असताना बाहेर सांभाळली तुला. असं झालं ना. हा तुझ्या बापाची बहिणी म्हणली मी हम्म. म्हणलं काय आता ओळख नाही लहानपणी तेव्हा बघितल्या तुम्ही आम्हाला. कोथमीर पाहिजे होय. मी भाकरी संग खायला आणली होती. कोथमीर भाजी भाकरीवर खाली ना कांद्याची पात कोथमीर हे बारी कोथमीर कांद्याची पात मेथीची भाजी. आता हे दुसरं गाव पांडेश्वर. बरोबर वळली की ना बा नाही. आता सरळ इकडं रस्ता पुढं म्हणजे जेजुरीला गेला आणि इकडं मावडी कला चाललाय. आता बा नाही करा नदी आली की माझा निम्मा टप्पा पास केला आपण करा नदी पशी. हा म्हणजे आता हे पांडेश्वर गाव आहे तर निम्म्या भागात येतं. अजून इथं निम्मा टप्पा पास करायचा आहे पुढचा. हा बा नाही का दमती काय कोण शेवट शेवट कोण घट. पाऊस आला की सगळं वाकडी मान करते छत्री उघडली की छत्री खाली बाबा येते. बा नाही दमली असेल. अहो किती हा ना का उभी राहते लगेच आपण उभं राहिलं की. अहो किती लांब जायचे बा नाही अजून काय. हा. लय दगड गोट्या ना बा नाही. हा लय या परिसरात गारगोट्या. हा ना हा ना ते त्याचं पूजन करावंच लागते. लांब इकडं आता आम्ही पुढं मावडी परिसरामध्ये आलो इकडं. आता म्हणलं भाकरी घ्यावं खाऊन. अजून पुढं 2 गाव आहेत नाही का. आपण आता राहिले थोडं जोगवडी नावळी. जोगवडीची ते नावळीची निम्मी आणले शिववासन आता. नाही नाही ना मावडीचे. मावळीच्या हा मावळीची. तर बाण आहे सकाळी मस्त बाकी मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकर आणले. त्याचा भाकर घेतो खाऊन आम्ही. बाग होत ते नव्हतं
मग वाढवू. मग काय खरं कांदा आणला ना बाना आणलंय ना कांदा काय काय बारीकच घेतला मेंढर म्हणलं गडी भर चरतीला तोपर्यंत आम्ही पण भाकर खातो आता पार 4 वाजून गेल्या. हा ठीक आहे 4 वाजून गेल्या परत रात्र होणार आहे आम्हाला जायला. 4 वाजले. दाजी म्हणलं मोरा येतो पाणी पूर्ण लाडू काय होते लय मोठा प्रवास कर बानाय. मोठा आहे बाय जरा कोथमीर खायला जा. वाह बाबा कांद्याला मान द्यायला लागतोय. हा ना सगुणा पण बसली दमली. चालते तुम्ही का नका चालते. गाव येते का नाही आलंय का जवळ आज अगदी हा ना तिथून पण पुढे ना डोंगराच्या पुढं पण तिथून पुढं गावाची हद्द सुरू होती आणि त्याच्या पुढं मग आणि पुढं जायचं. तर आजचा प्रवास म्हणजे आमचा लय मोठा लांबचा प्रवास होता तो आम्ही आता बहुतेक पास केलाय. का रे नाही हा भरले पाण्याने. हे पुरंदर डोंगर रांग हे पुरंदर किल्ल्यापासून हे डोंगर इकडं पूर्वेकडं पसरलेलं आहे. तर इथपर्यंत म्हणजे सगळं उंच उंच डोंगर इथं. तर इथं येऊन हे डोंगर रांग थांबली आणि आता दिवस पण मावळलाय. तर इकडं सगळ्या टेकड्या छोटं मोठं डोंगर इथं. अख्या दिवसभर आम्ही आज चालतोय. बा नाही तर दमली असेल आता. दमली ना होय बा नाही आपण दमत पण मेंढर नाही दमणार. हा कंचा वा ह्यो डोंगर पुरंदर डोंगर रांगणं बा नाही. गांजुऱ्याचा डोंगर म्हणते त्याला हा ना इकडे खालते आता दिवस पण मावळला. गांजुऱ्याचा हा तो मुंजाबाचा ते मुंजेबाचा डोंगर आता म्हणजे मध्ये बैल टुंगी बैलटुंगे आता आलोय आम्ही जवळ जवळ. हा हा उय वाह थांबा सगुणा तू दमली का बाय दमली लय दमली माझी बाय बा नाही लय चालणार आज आपण. पायाला हे झालं किती मोठा भाग आम्ही पास करून आज आलोय. पडले ना होय हा म्हणजे आता झोपलं तर उठून परत असं पाऱ्याला सावध रात जाग सुद्धा होतं तसं व्हायचं नाही वाटतं आज. नाही व्हायचं. आज नाही पारा करायची गरज बन होणार बी नाही जाग सुद्धा शिव शिव दुखायला लागलं शिव लागलं ना मग काय दम पण गेला बाया नुसतं हे झालेलं काय काय थोडं चाललं होय हा हा उय वाह, टर्रू. चला मोर जायचं आपण उभं राहिलं तर मेंढर राहणार मेंढर मध्ये चला पुढे अजून हा हा पुढचा प्रवास करायचा. हा ना ट्र थांबा 5 मिनिटं बसा की तुम्ही वाईस हा, वाह, बसा बसा टर्र, ये. मिंड्यात उभ्याच राहणार आता अयो, अयो. चौगुणा राहिली तेवढी आपल्या पशी हा सगुणा राहिली. पाहू वेळ जाणार भारी छत्रीत पळत येतील आम्हाला दिसली की आता भारी निवारा आहे तिला आता नाही टेन्शन. आता आहे निवार. माझ्या बाया आणल्या असत्या ना हा ना बायांचं एवढं मायदा जीव गेला निवाऱ्याला बसल्या मोर चल ना बाणायला लहान पण काही मोर त्या आधी मोर बसवायचं. अगदी इकडं खाली पाण्याने तळी पण भरले ते बा नाही लय मस्त खुर्ची भेटली रे. हा बसली हा टिकली दगडाव हा ना भारी वाटतंय बरं दगडाव टेक भारी वाटते ना. मग काय दम खायला गावतोय ना पाय बिन होय इकडं म्हणजे माणसाचा वारा ना पाखराचा थारा नाही. नाही ना मग काय हा? बरंच लांब जायचंय आपल्याला ना बरंच लांब जाईल. बरंच आहे अजून
नाही ना अंधार पडन आपल्याला जास्त अंधार नाही पर 8 वाजता वा हो ना 8 वाजणार आहे. आता आलो ना अंतर मध्ये बरंच अंतर आहे. दमलं ना मग काय अंतर बारीक होत. सकाळी डोंगर आपल्याला दुधाक दुधाक वाईट दिसत होता. आता बघा ना पर डोंगराच्या पायथीचे आलो डोंगर टाकून वर जायचंय आता अजून डोंगर टाकून पुढे जायचे गडीभर म्हणलं. आम्हाला लय लांब नाही डोंगर दिसत आता वाईच दिसता वरनं कसं पावसाने जाकल्यावर दिसत्या डोंगर असा दुर्काट दिसत होता पण आता त्या डोंगराच्या पायथ्याने पुढे चाललंय निघून झोप येते काय जांभळ्या देत आहे कटरा आल्या जांभळ्या बी येतात ना ह्या टायमाला वाड्यात मेंढर येतात आपली च्या पाणी होता दम पण खाला पाहिजे. हा ना बाया निघाली मोर चला चला मग काय लांब पुढे जायचे आता. सगुण आहे काय आपल्याला सोडी ना सगुणा दमली वय बसली बाया बाय काय ग चल आपल्याला मोर जायचं आता आता गडीवर चालायचंय फक्त चल शिनी ग हाय बाय माझी चल म्हणली की लगेच निघाली व गडीवरच चालायचं लय नाही चालायचं दिवस गेला आता दिवस गेला अंधार पडन हा ना पुढं आपल्या 12 तास रनिंग होते बा नाही. झालं की झालं की आपण 7ला मेंढर काढायला सुरुवात केली होती बा. हा 7लाच हा? मग 7 वाजता काढायला सुरुवात केली ना आपण 8ला वर आलो माथ्यावर 8ला चालू 7:30लाच हल्लो तिथनं तिथं हल्लो 8 वाजेपर्यंत माथ्यावर 8 वाजले तर डोंगराव काढता अर्धा तास गेला आपला आणि मग 8ला तिथं आलो किसन गेला तिथं माघारी 8 वाजल्यापासून आपण सतत चालतोय मग सतत चालतो लय मोठा अंतर आहे. आता जरा कुठंच पडला तर अंधार पडला बा नाही ना आम्ही चाललोय मेंढर घेऊन पुढं दादा आणि बिराजी पुढून आले ते आम्हाला आडवा आता हा चल पुढं हा चल बोलो हा पुढं घट आली मंडळी पुढची आलो ना मग घेऊन रान आम्हाला संपा ना हा ना आता 8 वाजून गेल्या 8:15 झाल्या तर निघालो मेंढर घेऊन दादा पिराजी आणि पुरतीराज 3 जण आली होती. वय दादा किती किलोमीटर असेल अंतर आजचा 45-48 एवढा असेल ना आणि काय ठिकाणी आम्ही असं म्हणजे मावडी पासून काय ठिकाणी आम्ही याड्यावर पण आलो दादा मावडी पाशी चढ आहे हा राजुरून हा राजुरून थट मिठू अगदी मावडी पाथरी 12 तास झाला आम्हाला आम्ही चालतोय सकाळी 8ला हल्ले होते पावणे 8ला हा ना ते आता इथं 8 वाजले 12:30 तास झाले हा सारखं चालूच आहे ना सारखं चालूच कुठं चारले व्हायचं आम्ही चालले पण मग काय सकाळी पावणे 8 सव्वा 8 ते 12:30 तास झालं हा ना हा ना बराच लांब दिवस मावळ दिवस गीत फटके काढून घेतलं चाललं कारण म्हणलं काय झालं आता गाडी नेणार म्हणतो गाडी का बसून अजून हा गाडी काय भरणार नाही काय येणार त्याच्यामुळेच नाही तर मग गाडी मी आणली असते की पण लय मोठं लागत हा ना आणि मग एवढ्याला मोठं करून ते जमत नाही ह्याच्या मापाचं गावाला आलोय आता आमच्या वस्तीवर हाकी वस्ती
चौघांची लय मजा झाली आता हा ना तिला निवारा नव्हता येण्याचा पाऊस आला छत्री उघडली की पळते ती. शिदा म्हणतो ना, हे शिदा हा आणि जे आहे पसरून बसल्यानं तो तसं लय भारी बसणार उपर खाली इथं निवारा आम्ही बनवलेला आहे खूप किती वर्ष झाले निवारा बनवलेला बरेच दिवस झाले 2 3 तीन झाली. 3 झाले ते लय पटाकाने मामा अजून पहा सागर कोण आले रे हे सागर एवढा दुसरा पुढे बसला तो कोपरा मोकळा राहतो हे आपण काही चेंबर बसलेली जागा आहे हाय नाही तर ती गाडी नसते बा. अख्खे पोरं बांधाय तुझ्या मागे येतं सगळे हा हे काय बारीक नीट पुढं काय थोडी तर बाई हे पत बाई सागर बुंड झालं हे पड आता माझं हा बुंड झालं बाळा माझं शाळेत घालून देत नाही ना बाळा हे हा? अरे बाबा लय मोठी शिंडी होती ना मॅडम निवड आगा 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 कसलं का वर शेंडीने दिसत होता मॅडम नाही तुम्हाला पोरं धरतात मग मी का असं हा तसं होतं पुरं चेष्टा करीत असतात आगा ना सारखे वडीत असते शेंडीवाला म्हणलं की ते चेष्टा करीत असते हा ना कोणती रस्त्याकडे मागाशी आडवा आला होता मेंढराला मामाने निवारा लय जोर केलाय आता